छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एसटी बसने प्रवास करताना एका महिलेचे 20,000 रुपये चोरीला गेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणात सिटी चौक पोलिसांनी 4 ते 5 महिलांना ताब्यात घेतलंय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक महिला फुलंब्री येथून आली असता ती शहरातील सिटी बसने प्रवास करत असताना तिच्या बॅगमधील 20,000 रुपये लंपास झाल्याचे कळाल्यास त्या महिलेने तात्काळ पोलिसांना ही माहिती दिली। घटनेची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही बस शहरातील हडको कॉर्नर येथे थांबवत सर्व प्रवाशांची झडती घेतल्यानंतर काही महिलांकडे ही रक्कम आढळून आल्यानंतर या महिलांना सिटी चौक पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काय सांगाल आपल्या हातीमध्ये पैसे चोरणारी महिलाची चोरी पकडण्यात आलेली आहे, कशी कारवाई करण्यात आलेली आहे? त्या दिवशी हडको कॉर्नरला एका फिर्यादीचे पर्समधून पैसे गेले होते, त्याची माहिती मिळाली। तर त्या माहितीच्या आधारावरती तिथे आमचे लगेच कर्मचारी अधिकारी गेले आणि त्यांनी ती टोळी पकडली होती। त्या बाहेरच्या आंबवड तालुक्यातल्या महिला होत्या, त्यांच्यासोबत लहान लहान मुलं होते आणि त्याचाच फायदा उचलून त्या बसमधून त्या पर्समधून वगैरे पैसे वगैरे काढत होत्या। तिथे त्या रेड हँड पकडल्या गेल्यामुळे त्यांची नंतर मग पोलीस स्टेशनला आणून झडती वगैरे घेतली, गुन्हा दाखल केला। त्या झडतीमध्ये त्यांनी त्या अगोदर त्याच दिवशी सिडको बस स्टँडलाही चोरी केली असं त्याच्यात निष्पन्न झालं। त्याच्यात तिथं चोरीला गेलेली पर्स मिळाली त्यांच्याकडे, मग ती पण ते गेलं, त्यांना तिथलची ती फिर्यादी बोलवली, ती पर्स त्यांना दिलेली आहे, जप्त करण्यात आलेली आहे आणि ही टोळी अटक करून MCR करण्यात आलेली आहे। चेक केले परंतु प्रायम ऑफिसी तर काय मिळाले नाही। आम्ही आता कोर्टात पत्र दिलं आहे, पुन्हा मिळतात ते बघतोय। किती पैसे त्यांनी चोरी केले? त्यांनी 10,500 रुपये चोरी केले होते।